नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी खेमराज चामोर्शीकर तुमचं सर्वांच्या टेक्स्टबुक सुपर कोचिंग मध्ये स्वागत करतोय. बरेच विद्यार्थी आता राज्यसेवा 2027 साठी प्लॅनिंग करत असतील, स्ट्रॅटेजी आखत असतील आणि बऱ्याच विद्यार्थ्यांचे कॉल मेसेज येतात की सर मला स्ट्रॅटेजी सांगा, सर मी अभ्यास कुठून करू, काय करू. पण जर मला हे वाटतंय की बघा की आपल्याला पाहिजे काय तर पोस्ट आणि या पोस्ट साठी आपलं ना स्ट्रॅटेजी आखतो, पण अरे मला सांगा की ही पोस्ट कशी मिळणार आहे, मध्ये मार्क्स आहेत ना, बरोबर की नाही. मग आपली स्ट्रॅटेजी कशासाठी असायला पाहिजे, मार्क्स. आपलं प्लॅनिंग कशासाठी असायला पाहिजे, मार्क्स. आपला टाइम टेबल कशासाठी असायला पाहिजे, मार्क्स. आपण काय करतो मला सांग, बुक लिस्ट काय आहे, कोणकोणते विषय आहेत, आपण ते काय करणार की माझ्यासाठी एवढे, माझ्यासमोर एवढे दिवस आहे, मी एवढे एवढे डिवाइड करतो. मी त्यापेक्षा हे म्हणतो की तुम्हाला जेवढे जास्त, जिथं जास्त मार्क्स आहेत ना तिथं टाइम पण तेवढाच जास्त द्या. ही प्रॉपर स्ट्रॅटेजी असेल. विषयानुसार डिवाइड करण्यापेक्षा मार्कनुसार डिवाइड करा. त्यानुसार तुमचा वेळ आहे, त्यानुसार तुमची मेहनत आहे ती डिवाइड करा. कारण जर तुम्हाला मार्क्सचा गणित जर नाही समजला ना, तर मग मी तुम्हाला खात्रीने सांगतोय की परीक्षा क्लिअर होणार नाही. आणि तेच समजून घ्यायचं. तुम्हाला प्रत्येक गोष्टीचं माहित असायला पाहिजे की किती मार्क्ससाठी विचारल्या जात आहे. हे जर माहित झालं ना, परीक्षा क्लिअर करणे सोपी आहे. म्हणजे काय होणार की कट ऑफ पार करायचे ना, अरे ज्यात जास्त जास्त मार्क्स आहेत ते करा. बघा मी तुम्हाला सरळ सांगतोय, बरेच विद्यार्थी काय करतात, मॅथ रिझनिंग म्हणजे कंबाईनचा मी एक एक्झाम्पल घेतोय. आपण सर राज्यसेवा डिस्कस करतोय पण मॅथ रिझनिंग, कारण तो आता लेटेस्ट एक्झाम्पल आहे माझ्यासमोर. मॅथ रिझनिंग वर 20 प्रश्न येतात कंबाईन मध्ये, सर्वात जास्त प्रश्न. आणि मॅथ रिझनिंग कठीण वाटतो म्हणून हा करतच नाही. मग मला सांगा की खरंच तुम्ही परीक्षा क्लिअर करणार आहे का रे. बरं, राज्यसेवाचा एक्झाम्पल येतो. सायन्स मध्ये, जनरल सायन्स मध्ये, सामान्य विज्ञान मध्ये माझा जो विषय आहे 20 प्रश्न विचारले जातात आणि सायन्स कठीण वाटतो म्हणून कोणी स्किप करतात, किंवा मग त्यातला फक्त बायोलॉजीच करतील 10 मार्काचा किंवा 12 मार्काचा किंवा 8 मार्काचा. तुम्हाला वाटतंय का की अशी या पद्धतीने स्ट्रॅटेजी आखून खरंच परीक्षा पास होणार आहे म्हणून, राईट. आणि म्हणून माझं म्हणणं सरळ आहे, मार्क्स आपल्याला शेवटी मार्क्सच घ्यायचे आहेत, पोस्ट आपल्याला मार्क्सच देणार आहे ना. आपल्याला मेहनत यासाठीच करेल, यासाठी नाही. अरे ते तर बाय प्रोडक्ट आहे, जेवढे जास्त मार्क्स तेवढी चांगली पोस्ट, तो तर बाय प्रोडक्ट आहे रे, तो तर मिळणारच आहे, ते तर मिळणारच आहे. आपल्याला मिळवायची आहे, मेहनत करायची आहे मार्क्ससाठी. मग स्ट्रॅटेजी ही नसायला पाहिजे का, जेवढे जास्त मार्क्स तेवढा जास्त वेळ, विषय संपला. बरोबर की नाही, राईट. आणि बघा आता तेच आपण आज डिस्कस करणार आहोत, पण त्याआधी माझा नंबर इथे दिलेला आहे. कोणतेही क्वेरीज आहेत डायरेक्ट माझ्या नंबरला कॉल करा, मेसेज करा. सिलेबस जॉईन पाहिजे तुम्हाला, बॅच जॉईन करायचा आहे, व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे, डायरेक्ट कॉल करा. आणि इथं टेलिग्राम चॅनल सुद्धा दिलेला आहे. ठीक आहे, कॉलिंगला व्हॉट्सअपला सेम नंबर आहे. एक लक्षात ठेवा, नेहमी सांगतोय मी की सिलेबस इज द की. सिलेबस तुम्हाला माहित नाहीये, तोंडपाठ नाहीये, तर हा मार्कचा गणितही समजणार नाही आणि कोणामध्ये काय वाचायचं हे काहीच कळणार नाही. त्यामुळे सिलेबस इज द की. नाहीये त्याला पण मेसेज सांगा, ते पण मी पाठवतो, डायरेक्ट पीडीएफ पाठवून देतो मी. ठीक आहे, चलो नेक्स्ट पुढे वळू. सर्वात आधी समजून घ्या, आपल्याला पूर्ण फक्त प्रीचा फक्त किंवा मेनचा असं नाही, आपल्याला पूर्ण प्लॅन करायचंय. काय आहे प्रिलिमचा सिलेबस, काय आहे, पेपर 2 पेपर असतात. दुसरा पेपर हा क्वालिफाईंग आहे, ज्यात तुम्हाला फक्त 33% मार्क घ्यायचे आहेत, ज्याला आपण सीसॅट म्हणतो जनरली, 33%. बरोबर. त्यामुळे आपण यावर सध्या बोलणार नाही आहोत, आपण बोलणार या पहिल्या पेपरवर. 2 तास आहे, 200 मार्क्स आहे, 100 प्रश्न असतील, मराठी इंग्लिश दोन्ही लँग्वेज मध्ये असणार. आणि ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न आहे, म्हणजे 4 ऑप्शन दिलेले असतील, एक निवडायचं आहे त्यामध्ये आपल्याला. करेक्ट. दुसरा पेपर काय, तिथं 200 मार्काचा आहे पण 80 प्रश्न आहेत तिथं, कारण 2.5 मार्काला एक प्रश्न असणार. आणि 33% आपल्याला मिळाले की तो पेपर क्वालिफाय झालो, मग हा पेपर चेक केला जाईल. यात किती मार्क्स मिळाले तुम्हाला त्यात काही फरक पडत नाही, फक्त तुम्हाला 33% म्हणजे 200 पैकी 66 मार्क्स मिळवणं तेवढं गरजेचं असतं. मग आता हा क्वालिफाय झाले, 66च्या वर 100 असेल तर 150 200 पैकी 200 असेल, काही फरक पडत नाही. हा पेपर चेक केला जाईल, या पेपरमध्ये किती मार्क्स मिळत आहे, या 200 पैकी किती मार्क मिळत आहे, कट ऑफच्या पार आहे, तर तुम्हाला मेन्स देता येईल. मेन्स मध्ये आधी 9 पेपर होते, पण आता ऑप्शनल काढलाय. सिलेबस आयोगाचा अजूनपर्यंत आलेला नाहीये, पण मी इथं जे घेऊन आले ते ऑप्शनच्या व्यतिरिक्त जो भाग आहे ना तोच, म्हणजे आता पुढे आयोग असंच पुढे दिलं आपल्याला की किती पेपर टोटल आहेत 7 पेपर. करेक्ट. त्यापैकी पहिला आणि दुसरा पेपर कोणता, मराठी आणि इंग्लिश भाषेचा. किती मार्कला, 300 आणि 300. मानक म्हणजे लेवल काय तर 10वी पर्यंत.
मराठी पेपर मराठीत, इंग्रजी पेपर इंग्रजी, 3-3 तासाचं असेल आणि हा पण क्वालिफाईंग आहे. अर्हताकारी म्हणजे काय तर क्वालिफाईंग आहे. याचे मार्क्स फायनल टोटल मध्ये कन्सिडर केले जाणार नाही. याचे मार्क्स फायनल टोटल मध्ये कन्सिडर केले जाणार नाही. फक्त या 300 पैकी 25%, 300 पैकी 25% म्हणजे 75 मार्क्स तुम्हाला मिळाले की झालं. त्यात मग 100 मिळो नाही 200 मिळो नाही तर 300 पैकी 300 मिळो, काही फरक पडत नाही. इथं तुम्हाला 75 मार्क्स मिळाले तर खालचे पेपर तुमचे चेक केले जाणार आणि चेक केल्यानंतर मग यापैकी तुम्हाला किती मार्क्स मिळत आहेत त्यावर कट ऑफ लागेल. करेक्ट. यामध्ये कोणकोणते पेपर आहे? पहिला हा जो तिसरा पेपर आहे ना हा निबंधाचा आहे. बाकी जीएस 1, 2, 3, 4 आहे. सोपा आहे. पहिला निबंध जीएस 1, 2, 3, 4 सर्व 250 मार्क्स आहे. पदवी लेवल आहे. मराठी आणि इंग्लिश कोणत्याही लँग्वेज तुम्हाला देता येईल. 3-3 तासाचा आहे आणि अनिवार्य आहे. कसा आहे? डिस्क्रिप्टिव्ह आहे. उत्तर लिहायचं आहे. इथपर्यंत क्लिअर. आणि आय होप की एवढा पॅटर्न आता सर्वांना माहित असेल की प्रिलिम काय, मेन्स काय, किती पेपर कसे आहेत, ऑब्जेक्टिव्ह आहे की सब्जेक्टिव्ह आहे. आता येऊ आपण काय तर खऱ्या मार्क्सचा, कारण आज आपल्याला गणित तोच समजायचंय की मार्क्स कुठं किती आहे हे मार्क्स समजायचंय. बघा बरेच विद्यार्थी काय करतात, प्लॅनिंग काय करतात की आधी प्रिलिम मी अभ्यास करतो, प्रिलिम झाल्यानंतर मग मेन्सला जातो. अरे मला सांग की प्रिलिमच्या नंतर हे प्रिलिम झाले किती महिन्याचा काळ आहे? 3 ते 4 महिने. 3 ते 4 महिने. या 3 ते 4 महिन्यामध्ये तुम्हाला 7 पेपरचा अभ्यास करायचा. 3 ते 4 महिन्यामध्ये तुम्हाला 7 पेपरचा. डू यू रिअली थिंक की हे डुएबल आहे? म्हणून हा तुम्ही खूप जास्त स्कॉलर आहेत, गोल्ड मेडलिस्ट आहेत, तुम्ही तुमच्या अकॅडमिक मध्ये, शाळा कॉलेजमध्ये कंटिन्युअस टॉपर होते, युनिव्हर्सिटीमध्ये टॉपर होते, तर मी त्या व्यक्तीला एक्सेप्शनल कन्सिडर करणार. अदरवाईज जर माझ्यासारखी असेल तर मग मी म्हणणार की नाही, तुम्हाला याची प्लॅनिंग ही आधीच करायची आहे, प्रिलिमच्या आधीच करायची आहे. अदरवाईज यामध्ये तुम्हाला वरून पाहताना असं वरवरून पाहताना 7 पेपर दिसेल, पण या पेपरमध्ये जीएस 1 मध्ये 2-3 भाग आहेत, इथं 2-4 भाग आहेत, इथं 5-6 भाग आहेत, इथं एकच आहे. तुम्हाला पाहताना जरी 4 भाग दिसत असले पण बरेच छोटे छोटे सब्जेक्ट पण आहेत त्यामध्ये, काही मोठे आहेत काही छोटे आहेत. तुम्हाला सर्व सांगतोय मी. बघा फक्त एवढं माइंड मध्ये ठेवा की प्रिलिमच्या नंतर फक्त 3 ते 4 महिने आहेत, ज्यामध्ये आन्सर रायटिंग प्रॅक्टिस भयानक करायची आहे. म्हणजे तो पिरियड जर ज्यांनी राखून ठेवला फक्त प्रॅक्टिस साठी तो जिंकला. ज्यांनी तो पिरियड फक्त प्रॅक्टिससाठी राखून ठेवला ना तो सहज जिंकून जाईल. ज्यांनी तो पिरियड अभ्यास करण्यासाठी गेला ना तो हारला. आता बघा गेम समजा, मार्क समजा प्रिलिम मध्ये 100 प्रश्न आहेत, प्रत्येकाला 2 मार्क, 200 मार्क साठी आहे. कोणत्या विषयाला किती विचारतात? हिस्ट्रीसाठी 15, जॉग्राफीसाठी 15, करंट अफेअर्स 15, पॉलिटी 15, इकॉनॉमिक्स 15, एन्व्हायरमेंट 5. सर्वात जास्त प्रश्न आयोगाचा फेवरेट टॉपिक तो म्हणजे सायन्स, जनरल सायन्स. ठीक आहे, जो मी शिकवतोय. आले लक्षात? एन्व्हायरमेंटवर 5च आहे, जनरल सायन्सवर 20 आहे, बाकी सर्वांवर 15 आहे. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. आता यातले मोस्ट ऑफ द सब्जेक्ट तुम्हाला मेन्स मध्ये पाहायला मिळेल. हिस्ट्री जो आहे तो डायरेक्ट 75 मार्कला आहे. हिस्ट्री जो आहे ना तो डायरेक्ट 75 मार्क आहे. म्हणजे ज्या पेपरमध्ये हिस्ट्री आहे, पुढे घेऊ आपण, जिथं 250 मार्क आहे, 250 पैकी 75 मार्क डायरेक्ट हिस्ट्री आहे, बाकी अजून छोटे छोटे विषय आहेत. जॉग्राफी सरळ 85, जनरल सायन्स मेन्स मध्ये नाही आहे. करंट अफेअर्स डायरेक्ट मी जरी इथे 0 लिहिलं असलं तरी पण लक्षात ठेवा की इथं आपल्याला करंट अफेअर्स अनालिटिकल पॉइंट ऑफ व्ह्यू अभ्यास करायचा आहे. नाही आहे असं नाही, म्हणजे डायरेक्ट करंट अफेअर्स प्रश्न नाही आहे. तो करंट अफेअर जॉग्राफी रिलेटेड विचारला जाईल, तो करंट अफेअर पॉलिटी, तो करंट अफेअर इकॉनॉमिक्स असं विचारला जाईल. डायरेक्ट करंट अफेअर्स नाही, तो कुठल्या तरी सब्जेक्ट मध्ये. पॉलिटी डायरेक्ट 75 मार्कला आहे. इकॉनॉमिक्स 125 मार्क. लक्षात ठेवा 2025 ची जी परीक्षा झाली ना मी त्याचा अनालिसिस सांगतोय. हा फिक्स आहे, हा कमी जास्त होऊ शकतो, दरवर्षी असंच असेल असं नाही, पण जनरली मोठा काय तर प्रिलिमचा भाग हा कॉन्स्टंट आहे बऱ्याच वर्षापासून, आणि हा भाग थोडाफार 5-10, 15 मार्क इकडे तिकडे होऊ शकतात. यामध्ये होणारच आहे, 26 मध्ये पण होणार आहे. एन्व्हायरमेंट इथं 5, इथं 15. ठीक आहे, तो कमी मार्कला इकडे आणि तिकडे. ठीक आहे, आणि सोपा पण भाग आहे. सो मोठा जर आपण पाहिलं, जी मेन्स आहे जी 1250 पैकी असते, 1250 पैकी 375 मार्क हा डायरेक्ट ओव्हरलॅप आहे. 1250 पैकी 1250 कोणते म्हणतोय मी? हे बघा कोणते म्हणतोय हे.
250, 250, 500, 500 आणि 250, 750, हे 1000 आणि 1250 यापैकीच टोटल लिस्ट लागणार आहे. तर या 1250 पैकी 375 मार्कचा तुमचा सरळ अभ्यास हा प्रिलिम सोबतच होतोय. आणि आपण प्लॅन काय करतो की हा मी वेगळा करणार आणि हा झाल्यावर मग मी तो करणार ज्यावेळेस प्रिलिम होणार. अरे का दुहेरी काम, का डबल काम करायचं? म्हणजे विचार करा की 1250 पैकी 375 फक्त एवढाच अभ्यास इथं ओव्हरलॅप होतोय आणि अजून उरलेला जो मार्कचा अभ्यास आहे तो भरपूर मोठा आहे. अजून एथिक्सचा कंप्लीट 150 मार्कचा पेपर जो प्रिलिम मध्ये त्याचा काही एथिक्सचा ई पण नाही आहे, तो एक अख्खा नवीन पेपर येतोय. मग त्याची तयारी कधी करायची? काय 3 ते 4 महिन्यामध्ये करायची का? आणि जे उरलेले अजून मार्क्स आहेत ते कुठं घेणार, ते कधी करणार? बरोबर. एथिक्सचे हे 250 झाले, म्हणजे 1250 पैकी 1000 राहिले. 1000 पैकी 375 हे गेले, राहिले किती आता? 25, 625. एथिक्स आणि अदर हा असा भाग आहे. टोटल किती झाले? हे 875. हा असा भाग आहे जो पूर्णपणे नवीन आहे मेनसाठी. मग मला सांगा, चला मी तुम्हाला हे पण म्हणतोय की जे विषय प्रिलिमला आहे तेच विषय मेन्सला आहे, ते तुम्ही सोबत अभ्यास केलं, मान्य केलं, एवढे हुशार आहेत आणि एवढं मी तुम्हाला पटवून दिलंय आणि तुम्ही आता सोबत करायला लागले. ठीक आहे. मग मला सांगा की जो जास्त भाग आहे 375च्या डबल पेक्षा पण जास्त भाग आहे हा अभ्यास काय त्या 3 ते 4 महिन्यामध्ये करायचा की आता करायचा? इथून परीक्षा, अजून पूर्व परीक्षा 10 महिने तरी आहे. अजून किती? 10 महिने तरी परीक्षा आहे. मग मला सांगा की अख्खा पुढचे 10 महिने फक्त प्रिलिमचाच अभ्यास करायचा आणि त्याच्या पुढचे 4 महिने मग हा अभ्यास करायचा का रे? कुठेतरी गणित चुकल्यासारखं नाही वाटत का? म्हणजे पुढचे 10 महिने 200 मार्कचा अभ्यास आणि त्याच्या पुढचे 4 महिने 1250 किंवा 875 मार्कचा अभ्यास. कुठेतरी गणित चुकल्यासारखं नाही वाटत आहे का? मग मी नियम काय सांगितलं तुम्हाला? जिथं जेवढे जास्त मार्क्स तिथं तेवढा जास्त टाइम देणं गरजेचं आहे. म्हणून मी तुम्हाला सरळ सांगतोय की प्लॅनिंग करताय ना, प्लॅनिंग करताना सरळ या 1275ची प्लॅनिंग करा. अरे या 1275ची जर तुम्ही प्लॅनिंग केली तर होणार काय आहे की तुमचा हे 2 घटक जर सोडले आपण तर बाकी सर्वच रेडी होत आहे ना. मग ज्या वेळेस परीक्षा जस्ट 3-4 महिन्यावर आहे 2 घटक का? अरे प्रिलिम पास होणार का नाही होणार? आणि मेन्स पण तयार आहे. म्हणून सरळ सांगतो, सरळ प्लॅनिंग करा या 1275ची. त्यात जे कॉमन सब्जेक्ट आहे, जे प्रिलिमला आणि मेन्सला आहे ते पण करा, जे नॉन कॉमन आहे ते पण करा. ज्या वेळेस परीक्षा 3-4 महिन्यावर आहे या दोघांची तयारी करा. किती सोपी आहे रे, किती सोपी आहे. बरं, करंट अफेअर्स तुम्हाला वाटत आहे की खूप मोठा आहे, 1.5-2 वर्षाचा विचारला जातो, थोडं रोज करा. दर महिन्याचे मॅगझिन रोज करा. हा पण भाग निघून जातो, तो पण बर्डन राहत नाही. डायरेक्ट राहिला मग फक्त सायन्स आणि दुसरं राहिला काय तर सीसॅट, जो तर क्वालिफाईंग आहे. करेक्ट. तो तुम्हाला 3 ते 4 महिने आधी करा. भरपूर प्रॅक्टिस करा, विषय मोकळा आहे. किती सोपं गणित आहे. त्यामुळे प्लॅनिंग करताना फक्त इथून पुढच्या 227च्या फक्त प्रिलिमची प्लॅनिंग करू नका. पोस्ट कशी निघेल त्या पोस्टची प्लॅनिंग करा. ते सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहे. मुद्दा क्लिअर झालाय का? हा आपण प्रिलिमची प्लॅनिंग करतो, मग मेन्स राहतो, मग मेन्स क्लिअर होत नाही. मग त्याच्या पुढची मग 27ची, म्हणजे असं इमॅजिन करा की 27ची प्रिलिम दिला, 27ची प्रिलिम क्रॅक केली का? कारण 10 महिने अभ्यास केला ना. मेन्सला गेले, मग मेन्स निघाली नाही का? कारण प्रॅक्टिस तेवढी नव्हती. तिथून आले मग 28च्या प्रिलिमला, परत जर तेच सायकल आपण फॉलो केलं तर परत मेन्सला जाणार, मेन्स वरून परत 2019चा प्रिलिमला. असं 2-3 वेळा झाल्यानंतर मग मेन्स क्लिअर होईल का? कारण त्यावेळेस तुम्ही ते 3 ते 4 महिने करून मेन्स तयार होत आहे. पण ह्यासाठी तुमचे 3-4 वर्ष जात आहेत ना. हे सायकल समजा, या ट्रॅप मध्ये फसू नका. गणित समजा, गणित जर समजलं नाही या मार्कचा तर मुद्दा क्लिअर आहे. आले का लक्षात सर्वांना? चलो, आता इथं मी पूर्ण डिस्ट्रीब्युशन दिलेलं आहे. आर्ट अँड कल्चरवर किती प्रश्न विचारले हा बघा, नवीन भाग. GS1 मध्ये हा बघा नवीन भाग, हा बघा नवीन भाग, राईट. फक्त हा भाग आहे जो ओव्हरलॅप आहे, बाकीचा नवीन भाग आहे. GS2 मध्ये नोट करून ठेवा, स्क्रीनशॉट काढून ठेवा.
GS2 मध्ये पॉलिटी तोच आहे, सोशल जस्टिस, इंटरनॅशनल रिलेशन, गव्हर्नन्स नवीन भाग. नेक्स्ट पुढचं बघा. GS3 मध्ये नवीन भाग इकॉनॉमिक्स ठीक आहे, एन्व्हायरमेंट ठीक आहे, इंटरनल सिक्युरिटी, डिझास्टर मॅनेजमेंट नवीन भाग. बरं अजून एक लक्षात ठेवा बरं का, की इकॉनॉमिक्स मध्ये नाव तर तुम्हाला प्रिलिम मध्ये इकॉनॉमिक्स आहे, मेन्सला इकॉनॉमिक्स आहे. याचा अर्थ हे नाही आहे की इकॉनॉमिक्स मध्ये जे टॉपिक तुम्हाला प्रिलिमला होते तेच मेन्सला असेल म्हणून. थोडंफार त्यामध्ये पण फरक आहे. यासाठीच तुम्हाला सिलेबस पाहणं गरजेचं आहे. नाही तर तुम्ही म्हणणार की सर मला इथून तर सर्व कळालं की काय प्रिलिमला अभ्यास करायला, काय मेन्सला करायला. अरे पण त्या एखाद्या सब्जेक्ट मध्ये नेमके टॉपिक कोणते अभ्यास करायचे सिलेबस शिवाय नाही करणार आहे. सिलेबस डाउनलोड करा, नाही तर मला मेसेज टाका, मी शेअर करतो. करेक्ट. आणि जीएस4 तर हा अख्खा नवीन भाग हा अख्खा नवीन सब्जेक्ट रेडी होतो. आणि या सब्जेक्टला ज्या विषयाला सर्वात जास्त 250 मार्क्स आहे, 250 मार्क्स आहे, आणि सर्व विषयांपैकी फक्त इकॉनॉमिक्स मध्ये 100च्या पेक्षा जास्त मार्क्स आहेत, बाकी सर्वांमध्ये 100 पेक्षा कमी मार्क्स आहेत. इमॅजिन करा किती इम्पॉर्टंट आहे. आणि जो फक्त मेन्सला आहे, आणि त्याला विद्यार्थी जनरली जोपर्यंत तो मेन साठी क्वालिफाय होत नाही तोपर्यंत हातच लावत नाही. मग मला ना की जो ऑलरेडी रेडी आहे, जो तयार आहे, जो इकॉनॉमिक्स मध्ये तयार आहे, का पुढे जाणार नाही का? बरं या व्यतिरिक्त तुम्हाला एसे पण करायचा आहे, तो पण 250 मार्क्स आहे. एथिक्स आहे, तो 250 मार्क्स आहे. मग मला हे सांगा की हे जे 2 विषय आहेत त्या 2 विषयामध्ये जो पुढे राहील तो समोर जाणार. आणि म्हणून हे जे 2 विषय आहेत ना, हे लक्षात ठेवा की हे आता गेम चेंजर आहेत. बाकी सर्वच विषय सर्वजण करतायत. हे 2 विषय डायरेक्ट तुम्हाला मेन्सला येत आहेत. हे 2 विषय असे आहेत ज्याला सर्वात जास्त मार्क, म्हणजे 1250 पैकी 500 मार्क इथंच आहेत. 1250 पैकी 500 मार्क इथंच आहेत. ज्यांनी हे 2 तयारी केली ना आता, त्याला मेन्स कठीण जाणार नाही. तो प्रिलिमच्या नंतर फक्त आणि फक्त प्रॅक्टिस करेल, दुसरं काही नाही. आणि तीच योग्य स्ट्रॅटेजी आहे. मला हेच तुम्हाला पटवून सांगायचं आहे की मार्क समजा तर तुमची योग्य स्ट्रॅटेजी बनणार, नाही तर मग कल्याण आपलं. गेम झालं. आले का लक्षात सर्वांना? मुद्दा क्लिअर झालाय? शक्य झाल्यास हे सर्व मार्क्सचं डिस्ट्रीब्युशन हे नोट करून ठेवा, हे फार इम्पॉर्टंट आहे. करेक्ट. कोणते काही डाऊट्स आहेत? हा बघा नंबर आहे 8793382448. माझा एकमेव नंबर आहे. व्हॉट्सअपला पण सेम नंबर आहे. कोणतीही काही क्वेरीज आहेत डायरेक्ट म्हटलं यावर कॉन्टॅक्ट करता येईल. बॅच जॉईन करायची आहे तरी पण याच नंबरला कॉन्टॅक्ट करा. स्वराज्य 2.0 बॅच आहे राज्यसेवासाठी. ही स्पेशल बॅच आहे ज्यामध्ये आपले सर्व क्लासेस लाईव्ह प्लस रेकॉर्डेड असतात. भरपूर डिस्काउंट, नो कॉस्ट EMI असतो सर्व क्लासेसला. यासोबतच इथं आन्सर रायटिंग प्रॅक्टिस, एसे प्रॅक्टिस, नोट्स आहेत, टेस्ट आहेत, सर्व मिळेल. पण काही विशेष फीचर्स तुम्हाला या बॅचचे सांगतो. एक तर लक्षात ठेवा की लाईफ टाइम साठी आहे. जोपर्यंत तुमचं सिलेक्शन होत नाही तोपर्यंत बॅच. लक्षात ठेवा इथं तुम्हाला NCERT बॅच फ्री ऑफ कॉस्ट मिळत आहे. एक्स्ट्रा पैसे द्यायची गरज नाही, कारण बेसिक्स फार इम्पॉर्टंट आहे. 18 बुक्स तुम्हाला घरपोच येतील, कोणतेही पैसे द्यायची गरज नाही. मेंटॉरशिप प्रोग्राम साधं सुद्धा नाही तर ऑफिसर मेंटॉरशिप फ्री आहे. डाऊट क्लिअरिंग सेशन या बॅच मध्ये तुम्हाला मिळेल. ठीक आहे, मुद्दा क्लिअर सर्वांना? डिस्काउंट, नो कॉस्ट EMI इन्स्टॉलमेंट मध्ये भरता येईल. माझा नंबर आहे ना, त्यावर कॉन्टॅक्ट करा. कंबाईनची बॅच जॉईन करायची तुम्हाला, कंबाईनची बॅच जॉईन करायची 2027 साठी, तर ते पण आहे. प्री आणि मेन सर्व इथं कव्हर होईल. त्याचे फीचर्स तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत. यामध्ये पण लाईव्ह प्लस अनलिमिटेड रेकॉर्डेड, कोणतेही बंधन नाही. आणि त्यासोबत काय, भरपूर डिस्काउंट आणि नो कॉस्ट EMI. त्या सर्व माहितीसाठी माझ्या नंबरला कॉन्टॅक्ट करता येईल. आय होप ही स्ट्रॅटेजी तुमच्या लक्षात आली असेल. तर नेक्स्ट सेशनला भेटू आपण. दिस इज ऑल फ्रॉम माय साइड. थँक्यू व्हेरी मच.